आज बनणार आहे बघा मी हलवा। हलवा इतका छान लागते ना, खूप छान लागते याप्रमाणे जर बनवला तर। चला तर मग मी तुम्हाला दाखवते की हलवा बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते। हे जाडा रवा आहे, 1 वाटी घेतलेला आहे। 1 वाटी तूप घेतलेलं आहे, घरचं तूप आहे। 1 वाटी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे, बघू शकता घरीच खिसलेलं आहे। 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। 1 वाटी दूध घेतलेलं आहे। 1 वाटी साखर घेतलेली आहे। ड्रायफ्रूटमध्ये मी 2 विलायचे घेतलेले आहेत। हे काजू बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत। हे मनुके घेतलेले आहेत। हलवा बनवण्यासाठी गॅस ऑन करायचा। गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे। 1 वाटी रवा भाजून घ्यायचा। याच्यामध्ये तूप नाही टाकायचं, असाच रवा भाजायचा। तूप टाकलं तर रवा छान भाजत नाही। बघा रवा छान भाजलेला आहे, कलर बदललेला आहे रव्याचा, बघू शकता। प्लेटमध्ये काढून घ्यायचा। त्याच कढईमध्ये बेसन भाजून घ्यायचं, त्याला पण तूप नाही टाकायचं। बेसन कलर बदलेपर्यंत भाजायचं, छान भाजायचं, जसं आपण लाडूला भाजतो तसं। बघा बेसन भाजत आलेलं आहे, छान वास आला बेसनाचा। बघा बेसन भाजलेलं आहे, बेसनचा कलर चेंज झाला आहे, वास खूप छान आलेला आहे बेसनचा। प्लेटमध्ये काढून घेते। त्याच कढईमध्ये 1 वाटी तूप टाकायचं, गाईचं तूप आहे। तूप गरम झालेलं आहे। काजू बदाम टाकायचे। काजू बदामला छान भाजायचं तुपामध्ये। खोबरं टाकायचं, खोबऱ्याला पण तुपामध्ये भाजून घ्यायचं। खोबऱ्याला पण छान परतून घ्यायचं। मनुके टाकायचे, छान परतवायचं। रवा आणि बेसन टाकायचं, तुपामध्ये छान परतून घ्यायचं। दूध गरम करून घेतलेलं आहे, 3 वाट्या दूध घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं, परतून घ्यायचं। गॅस कमी ठेवायचा। 1 वाटी साखर टाकायची, मिक्स करून घ्यायचं। 5 मिनिटं झाकण ठेवायचं। 5 मिनिटं झालेली आहेत। विलायची टाकून घ्यायची, 2 विलायचे घेतलेले आहेत मी। बघा हलवा बनवून तयार झालेला आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा हलवा कसा झाला ते।